राजकीय वर्तुळातल्या एका भेटीची आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। शरद पवारांचा आमदार हा अजित पवारांच्या भेटीसाठी आलाय, त्याच्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे। बीड प्रकरणामध्ये क्षीरसागर यांनी मुंडेंवर अनेक आरोप केलेले आणि दादांसोबत बीडमधील कामांबाबत भेट असल्याचं स्पष्टीकरण या सगळ्यावर संदीप क्षीरसागर यांनी दिलेलं आहे। अजितदादा हे बीडचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या बीड नगरपालिकेचा विषय फार गंभीर आहे। अनेकदा आम्ही अधिवेशनांमध्ये हा विषय मांडलेला आहे आणि त्या संदर्भातच मी अजितदादांना भेटायला आलो होतो। आज सुद्धा बीडमध्ये आमची योजना तयार असून सुद्धा MSCBचं थकबाकी जे भरलं नाही त्याच्यामुळं ते कनेक्शन जोडलं नाही आणि पाणी मुबलक असून सुद्धा 15 ते 20 दिवसाला बीडला शहरामध्ये पाणी येतं। म्हणून तीच अडचण मागही मी त्यांना सांगितलं होतं। त्या संदर्भात ती दादांनी बैठक सुद्धा घेतली होती आणि तो परत रिमाइंडर म्हणून त्यांना भेटायला आलो। तो विषय सुद्धा तो मार्गी लावलाय। तुम्ही ना इतके वेडे आहात। मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तो विरोधी पक्षाचा जरी आमदार असला तर त्याच्या शहरामध्ये 21 दिवस पाणी नाही प्यायला। ते सांगायला आला की दादा त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा। मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे। आता पालकमंत्री असल्यानंतर लोकप्रतिनिधी येणार ना, भेटणार ना। आम्ही पण विरोधी पक्षात असताना चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री होते, मी जायचो, भेटायचो। तुम्ही असं काहीतरी एक भाव निर्माण करता, लगेच ब्रेकिंग न्यूज हे भेटायला। अरे एवढ्या मोठ्या शहराला 21व्या दिवशी पाणी जातं आणि तातडीची गरज म्हणून तो मला शोधायला इथं आला आणि आम्ही जेवत असताना त्यांनी मला सांगितलं आणि मी तिथं आता फोन केलेला आहे। मार्ग काढायचा प्रयत्न माझा चाललेला आहे। आणखी तपशील देणार आहोत प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। तुषार, क्षीरसागरांनी कितीही सांगितलेलं असलं की जिल्ह्यासंदर्भातल्या कामाबाबत भेट होती, तरी अजितदादांची अशा पद्धतीने त्यांनी अचानकपणे भेट घेणं याच्या मागे अनेक कारणं असू शकतात। काय नेमकं याबाबत तपशील आहेत? किती वेळ ही चर्चा चालली? नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये आज अजितदादांचा दौरा होता आणि या दौऱ्यामध्ये जर आपण पाहिलं तर जुन्नरचे जे सत्र न्यायालय आहे त्याचं उद्घाटन खरं तर अजितदादांच्या हस्ते झालं। त्यानंतर अजितदादा भोजनासाठी जुन्नर बाजार समितीमध्ये आले आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर जे बीडचे आमदार आहेत त्यांची आणि अजितदादांची भेट झाली। यामध्ये सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर संदीप क्षीरसागर हे आधीपासूनच अजितदादांची वाट पाहत होते। ते त्या ठिकाणी आधीपासूनच बसलेले होते आणि अचानक अजितदादा त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर त्यांची बैठक झाली। सुमारे 10 ते 15 मिनिटं खरं तर अजितदादा आणि संदीप क्षीरसागर हे या दोघांमध्ये बैठक झाली आणि या दोघांमध्ये ज्या बैठक झाली त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाचं दोघांकडूनही हेच कारण सांगण्यात आलं की बीडच्या पाणी प्रश्नासाठी ही जी बैठक आहे ती बैठक घेण्यात आली। मात्र जर आपण पाहिलं तर ही फक्त पाण्यापुरतीच बैठक होती की यामधून अनेक राजकीय घडामोडी होत्या हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे। कारण त्याआधी जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्याचं जे राजकारण आहे ते ढवळताना पाहायला मिळतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, त्यानंतरून धनंजय मुंडे यांच्या अडचणीत झालेली वाढ असेल, त्यामध्ये संदीप क्षीरसागरांनी घेतलेली भूमिका असेल, त्या या सगळ्या भूमिकांमध्ये आता नक्की या बैठकीमध्ये काय चर्चा झाली आणि सुमारे 10 ते 15 मिनिटं ही चर्चा सुरू होती आणि दोघंच खरं तर या बैठकीमध्ये आतमध्ये होते। त्यामुळे नक्की काय यामध्ये घडलंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।